जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। जय भीम जय महाराष्ट्र। माझं नाव रमेश संभाजी आगळे। मी तलवारची धार व पेनाने वार या ग्रुपचा आयोजक आहे। शिवाय शिवसेना शाखेचा दगडी शाखेचा मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे। त्याचबरोबर शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही जे उपक्रम राबवले आहेत संभाजी चौकापासून तर पूर्ण पॅनल 13 व पॅनल 18 मध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम, जयंतीचा कार्यक्रम, भंडाऱ्याचा कार्यक्रम हे राबवले आहेत व ह्या उपक्रमामधून सगळ्या महिलांना यांना हळदी कुंकूचा कार्यक्रम राबवलेला आहे। याच्यामधून आम्ही सगळ्यांना असे संदेश देतो की हे जे कार्यक्रम आम्ही भगवा सप्त्यामधनं राबवतो आणि पुढेही आम्ही असे हे कार्यक्रम राबवण्यात येतील। 23 जानेवारीपासून कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत। बाळासाहेबांची जयंती करण्यात आली, आनंदीगे साहेबांची जयंती करण्यात आली, शिवाय हळदी कुंकूचे कार्यक्रम राबवण्यात आले। संभाजी चौकामध्ये हळदी कुंकूचा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम राबवण्यात आला। त्याचबरोबर नंतर साईबाबा नगर येथे हळदी कुंकूचा कार्यक्रम राबवण्यात आला। नंतर डिफेन्स कॉलनी वापस अशोकवन या सगळ्या महिला वगैरे तलवारची धार व पेनाने वार अशा या ग्रुपमध्ये भरमसाठ महिला वगैरे एक्साइट आहेत, याच्यामध्ये सामील आहेत। या महिला जय महाराष्ट्र मित्रमंडळाच्या सानिध्यामध्ये काम करत आहेत। तलवार धार व पेनाने वार हा मोठा भारी ग्रुप आहे। याचे आयोजक श्री रमेश आगळे व संजीव कांबळे आहेत। या दोघांनाही पाठिंबा रमेश चव्हाण साहेबांचा आहे आणि या सानिध्यातून आम्ही कार्यक्रम राबवत आलो आहे। आता ह्या 2 तारखेला पितामह रामजी आंबेडकर नगर इथे हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला आहे। 1 2 3 खळ्यात 1 2 3 खळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात बोला। जय भीम जय महाराष्ट्र। मी खरोखर आज ह्या 10चा आणि आमचा हा जो एरिया आहे याबद्दल मी खरोखर इतके आनंदी आहे की खूप वर्षांनंतर या एरियामध्ये हा एवढा सुंदर हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला की मी अंगणवाडी सेविका आहे। आज या एरियामध्ये मी कमी 35 वर्षापासून आहे, परंतु एवढ्या वर्षानंतर या सर्व महिला एकत्र आलेल्या मी बघितल्या। त्यांच्यामधला जो उत्स्फूर्त आनंद जो पाहिलेला आहे तो खरोखर सांगण्याच्या पलीकडेच आहे। आणि सर्व महिला, विशेष म्हणजे प्रत्येक जो तो इथल्या महिला जर 10 चाळीच्या म्हटला तर जो तो प्रत्येक आपापल्या कामामध्ये बिझी असणारा किंवा त्यांच्या संसारामध्ये, परंतु वेळात वेळ काढून त्यांनी इथपर्यंत आले। नुसता हा एवढाच विभाग नाही तर आमचा बाजूचा महात्मा फुले कॉलनी, रामजी आंबेडकर नगर, अशोकवन हा सर्व एरियातले एकत्र, डिफेन्स सगळे एरियातले लोक एकत्र केलं आणि त्यांनी आनंदाने खेळ घेतले, बक्षिसं घेतले। तर मला तर खरोखर आनंद वाटतोय की हे सर्व तलवारीची धार पेनाने वार या ग्रुपचा मी खरोखर धन्यवाद देते। आणि विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाचं जे आयोजक आहेत श्री रमेश चव्हाण, रमेश आगळे, श्री संजीव कांबळे आणि आमचे शहर प्रमुख रमेश चव्हाण, या सर्वांचे मी धन्यवाद करते। कारण की खरोखर हा पहिल्यांदा, बरोबर आहे महिलांना, पहिल्यांदा आमच्याकडे हा कार्यक्रम सुंदर आणि एकदम चांगल्या उत्तम प्रकारे झाला। मी धन्यवाद। श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि हे जो कालचा कार्यक्रम हळदी कुंकूचा जो इथं झालेला आहे, या महिला वगैरे सगळे माझ्या तलवारची धार व पेनाने वार ह्या ग्रुपच्या खूप साऱ्या अशा एक्साइटेड बाया वगैरे याच्यामध्ये सामील आहेत। खूप महिला वगैरे सगळं सामील आहेत आणि या महिला एवढ्या आनंदी आहे। कार्यक्रम जो इथं झालेला आहे हळदी कुंकूचा एवढा आनंद आहे की त्यांनी आम्हाला सांगितलं की साहेब पुढचे कार्यक्रम कधी होणार। आणि हा जो ग्रुप आहे हा जय महाराष्ट्र मित्रमंडळ यांच्या सानिध्यात काम करत आहे। यांचे जे आयोजक आहे रमेश आगळे व संजीव कांबळे, माझं नाव रमेश आगळे आहे व माझे आयोजक संजीव कांबळे आहेत आणि आमच्या दोघांना पण
या कार्यक्रमांना किंवा इथे सर्व जे कार्यक्रम होत आहे, हे रस्ते वगैरे जे बनले, यांना जो पाठिंबा आहे यांचा श्री रमेश महादेव चव्हाण हे सध्याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिक माध्यमातून शहर प्रमुख आहेत आणि यांनी जे कार्यक्रम केलेत यांचेही धन्यवाद मानतो मी की सर्व महिलांचे हसू आणणं, आनंदी आणणं यांनी जे आणलेलं आहे, यांच्या कामाला पुढे जाऊन यश मिळावं, या महिलांच्या तोंडावर व चेहऱ्यावर असंच हसू राहावं आणि याच्या पुढेही असेच कार्यक्रम होतील. हे जे रोड बनलेला आहे, या रोडवर जर कॅमेरा फिरवला तर बरं होईल. हा रोड खूप असा खड्ड्याने भरला होता, महिला इथं पडत होत्या, म्हातारे माणसं पडत होते, लहान लेकरं पडत होते, खूप अशी बेकार अवस्था होती. एकनाथ शिंदे साहेबांचा मी धन्यवाद मानतो, श्रीकांत शिंदेंचं धन्यवाद मानतो की यांच्या माध्यमातून यांनी खूप असं चांगले कामं केले. शहरामध्ये सगळीकडं अफाट असे कामं चालू आहेत, रस्ते बनवणं, खड्डे वगैरे सगळं बनवणं वगैरे. तर मी ह्या शिवसेनेसाठी माझं नेहमीच समर्पण राहील. यांच्या ज्या कामाला या सगळ्या महिलांचं त्यांना सानिध्यामध्ये त्यांच्या कामाला पुढे राहतील व आमचा जो तलवार धार व पेनवार या ज्या ग्रुपच्या महिला ह्या पूर्ण धाचाळीमध्ये ग्रुपच्या याच्या माध्यमातून अध्यक्षपद घेतलेलं आहे. ह्या एरियाचे जो हा एरिया आहे रामजी आंबेडकर नगर, या एरियाचे जे अध्यक्ष आहेत या फुलाबाई भीमराव मस्के आहेत आणि यांचं असं म्हणणं आहे की आमच्या ज्या महिला आहेत या नेहमीच या कार्यक्रमाला उभ्या असतील. तुम्ही कार्यक्रम घेत चाला आणि महिलांना आनंद देत चाला. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. काल जो कार्यक्रम झाला त्याच्याबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे? एकदम व्यवस्थित झालाय आणि पहिला कधी होत नव्हता असा, पहिला टाइम असा झालेला आहे. कोणी येत नव्हतं, कोणते झालेले मेंबर किंवा कोणीच आलेले नाही. पहिल्या सुद्धा आमच्याकडे रमेश चव्हाण आले, आगळे आले, त्याच्यानंतर यायने सगळं झाड तोडलं, व्यवस्थित केलं, रस्ता बनवला. गणपतीच्या नंतर म्हणलं तर गणपतीच्या नंतरच रस्ता केलाय. आमची खूपच इच्छा होती पण कुणीही केलेलं नाही. त्याने येऊन आमचं सगळं केलं, इथून पुढे त्याने करावा. व्यवस्थित आहे काम झालेलं आमचा सपोर्ट त्याला. शिवसेनेच्या माध्यमातून तुमच्या प्रभागामध्ये असणाऱ्या समस्यांबाबत तुमची काही तुम्हाला चॅनलवर काय बोलायचं आहे का? समस्या आहेत, अजून गल्ल्या करायच्यात, अजून बरेचसे समस्या आहेत. तेवढा त्याचा एरिया आहे तसा आमचा एरिया करून द्यावा अशी आमची समस्या आहे. काही कालचा कार्यक्रम त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचंय? कालचा कार्यक्रम हा खूपच छान झालेला. खूप महिला जमा झाल्या होत्या आणि जे आमची जे आशा होती आम्हाला हळदी कुंकू जो करायचा होता तो आम्ही ते केला आणि आमचे जे सहयोग आहेत त्यांनी सगळं व्यवस्था केली होती. त्या बाबतीत आम्हाला खूप आनंद वाटतो आणि सगळे जमा होऊन आम्हाला खूप सारे कार्यक्रम आमचा खूप चांगला केलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही सगळे धन्यवाद मानतो. तळ्यात मळ्यात झालं आणि टेकडीचा कार्यक्रम झाला आणि बांगड्यांचा कार्यक्रम झाला आणि उखाण्याचं पण झालं. खूप महिलांना खूप छान वाटलं हे कार्यक्रम. आतापर्यंत कधीच झाला नाही हा कार्यक्रम. कार्यक्रमाला किती बक्षिसं काढण्यात आले? साड्या झाल्या, बक्षीस दिले, पाकिट वगैरे सगळे झाले, गिफ्ट झाले. तुमच्या विभागातल्या महिलांची काय प्रतिक्रिया आहे याबाबत? खुश आहे सगळ्यांना. असेच झाले पाहिजे व्यवस्थित कार्यक्रम. दरवर्षी झाले पाहिजे. 1 2 3 स्टार्ट. लवकर पटापट बाजूला सांभाळा नाही तर मानेला लागायचं. टाळ्या कमी पडतात का? थोडं मागे सर का, मागे सर थोडं हळू. हा संभाजी चौक शिवसेना शाखेमध्ये 1992 पासून हा हळदी कुंकूचा कार्यक्रम साजरा करतो आणि असे भरपूर उपक्रम जे आमच्या पक्षाच्या माध्यमातून पूर्ण वर्षभर चालू असतात. त्यातला एक भाग म्हणून हळदी कुंकू समारंभ हा एक भाग आहे
तो आम्ही संभाजी चौक शाखेतर्फे पूर्ण त्याला मर्यादा नव्हती, पूर्ण उल्हासनगरचे महिला यायचे एक सौभाग्याचा लेडा आहे त्या दृष्टीने आम्ही कुणाला अडवत नव्हतो. जे त्याने एक वाहन घेऊन जावा हळदी कुंकूचं सौभाग्य तरी लेडा आहे हे कर्तव्य आमचं आहे. हे कर्तव्य आम्ही पूर्ण करतो. परंतु ह्या वर्षी जिथं कधी होत नव्हतं साईबाबा मित्रमंडळ तिथे कार्यक्रम झाला हळदी कुंकू समारंभ. तिथे भरपूर महिलांनी त्याच्यावर हे केलं आणि मनोरंजनाचाही कार्यक्रम घेतलेला होता तिथे. आणि आता कालच रामजी आंबेडकर नगरमध्ये मनोरंजनाचा कार्यक्रम हळदी कुंकू समारंभ असे विविध कार्यक्रम कधी होत नव्हते. आता हे सुरू केलेले वॉर्ड नंबर 18 मध्ये वॉर्ड नंबर 13 मध्ये हे सगळेच कार्यक्रम वर्षभरात कार्यक्रम सुरू होतात. पण 18 मध्ये हे कार्यक्रम होत नव्हते. ह्याच्या अगोदर कधीच होत नव्हते. तो आता आपण पायडा सुरू केलेला आहे. 18 नंबर मध्ये रामजी आंबेडकर नगरमध्ये झालं. आता आमचे शाखा प्रमुख विनोद गायकवाड आले त्यांचाही कार्यक्रम घ्यायचा आहे. असं साईबाबा नगरमध्ये सांगितल्याप्रमाणे झालेलं आहे. आता असेच कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. तलवारची धार व पेनाने वार हा ग्रुप जो आहे हा खूप मोठा एक्सायटेड ग्रुप झालेला आहे. याच्यात भरपूर महिला वगैरे सामील आहेत. याचे आयोजक श्री रमेश संभाजी आगळे व संजीव कांबळे यांचं असे म्हणणे आहे की यावर जो पाठिंबा आहे तो तुमचा आहे आणि याच्यानंतर पुढे जे कार्यक्रम होणार आहे तर एक तुम्ही जे वारंवार जे इथं शाखेमध्ये जे संभाजी चौक दगडी शाखेमध्ये जे कार्यक्रम होतात तसेच कार्यक्रम तिकडे तुम्ही राबवणार आहे का? कारण अशोकवन वापस डिफेन्स या सगळ्या महिलांचं असं म्हणणं आहे की आता रमेश चव्हाण आमच्याकडे आले आहेत तर आमचा एरिया नक्कीच 100% सुधारला आहेत. तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे? बघा ही आपली हिंदूंची परंपरा आहे. सगळे सण करणं त्यात हिंदू मुस्लिम शीख ईसाई असे सगळे जण आमच्या प्रभागामध्ये कार्यक्रम घेतात आणि आम्ही त्यांच्यामध्ये सामील होतो. ते आपल्यामध्ये सामील होतात. असं एक प्रेमाचं नातं आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंती झाली, शिवजयंती झाली, हे सगळे एकमेकांचं जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या.